संघटनेची स्थापना कार्याध्यक्ष आपले जे राजेशदादा गायकर, तसेच अध्यक्ष तटकरे साहेब, सगळेच माझे पदाधिकारी, माझे मित्र नटे दादा, विलास दादा आणि आपला बंधू संदीप. पदाची अपेक्षा नाही, फक्त कार्य महान तिथे आम्ही आहेत. लहान असलं तरी टेन्शन नाही, असा कार्यतत्पर असणारा माझा बंधू. खरोखर तुमचं हे सगळं कार्य अगदी या श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने असं उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि चालत राहो अशी मी तुम्हाला विनंती करतो, शुभेच्छा देतो आणि तुर्तास थांबतो. जय सद्गुरू. नक्कीच म्हटलं जातं ना, जिथे विषय गंभीर तिथे मात्र माडिक साहेब खंबीर असतात. धन्यवाद. आपण सामनावीराचा किताब जातोय नेहरू या संघाचा अष्टपैलू खेळाडू विकी रिकामी यांना विनंती करतो की आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. या स्पर्धेचा देखील या सामन्यामध्ये एक आपण गोड आवाज ऐकणार, समालोचन कक्षामध्ये बदल होईल. धन्यवाद. जाऊया थेट सामन्याकडे. क्वार्टर फायनलची लढत, तिसरी क्वार्टर फायनल घेऊन आलो आपल्या भेटीसाठी. विद्यमान सामना मैदानामध्ये खामगाव संघ विरुद्ध पाष्टी संघ. मसा तालुक्यातील ही मोठी लढत पाहायला मिळते आपल्याला. परत एकदा ब्लॉक ऑलचा चेंडू होता. कव्हर रिजनमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षण केलं जाईल. तत्पूर्वी एक धाव घेण्यात यशस्वी झाले, ते म्हणजे खामगाव संघाचे फलंदाज सज्जन माटे. धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला मैदानामध्ये. योगेश पाष्टी संघाकडून. परत एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव रोखलंय, ते म्हणजे पाष्टी संघाकडून. सामनावीराचा किताब जातोय तो विकी रिकामी यांना विनंती करतो सामन्याचा किताब घेण्यासाठी. त्यांना मात्र किताब देतील ते विलास दादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते देईल. विकी, बॅक टू बॅक आपण दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब घेतला, तर या आयोजनाबद्दल एका मिनिटामध्ये आपण काय बोलाल? आजचं आयोजन आणि या स्पर्धेमध्ये काय वाटतंय तुम्हाला? ॲक्च्युली आयोजन बोलावं गेलं तर खूप छान आहे. स्पर्धा पण खूप छान होत आहेत. काही भांडण नाही, तंटा नाही आणि इथे खेळायला खूप मजा येते. त्यामुळे थँक्यू सो मच आम्हाला चान्स दिल्याबद्दल. आणि आज दुसऱ्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 2 सामनावीराचा किताब पटकावलाय. आज काय वेगळं प्लॅनिंग असेल सेमीफायनलमध्ये? प्लॅनिंग असं काय नाही, जे आमचं चालू आहे तेच चालणार आहे. बॉलिंगवर आमचं स्ट्रेंथ आहे, तर अथर्व आला आहे, तो पण सपोर्ट चांगला देतोय, तर कमीत कमी धावा देऊन समोरच्या टीमला रोखण्याचं आमचं प्लॅनिंग असणार आहे. नक्कीच तुम्हाला सेमीफायनलमध्ये साठी शुभेच्छा असेल. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. नक्कीच यशस्वी व्हायचं सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. असं अडचणींना सामोरे जाताना नेहमीच सकारात्मक राहायला हवं मित्रांनो. आणि आता आपण क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय, ती म्हणजे 2 संघांमध्ये. त्यापैकी एक संघ आहे तो म्हणजे नवीन फलंदाज येतोय सज्जनची जागा घेण्यासाठी, सुबोध लटके. मोठा मासा गळा लावला होता तो म्हणजे योगेश यांच्या गोलंदाजीतून सज्जनच्या स्वरूपात. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव घेण्यात यशस्वी आणि धावसंख्या झाली ती 5. 5 चेंडू 5 धावा आणि एक मोठा मासा गळा लावला तो म्हणजे योगेशच्या गोलंदाजीतून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही तेवढा आणि शॉर्ट कव्हरमध्ये बाद झाला तो सज्जन. परत एकदा पुढचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धाव पूर्ण करतायत ते खामगाव संघ. एक षटका केली. धावसंख्या झाली ती 7. 6 चेंडूंचा खेळ 7 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे योगेश यांनी आपल्या गोलंदाजीतून. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. जशी क्वार्टर फायनलला गोलंदाजी हवी होती त्यांच्याकडून त्याच पद्धतीने गोलंदाजी केली ती म्हणजे सज्जन यांनी योगेश यांनी. कठोर परिश्रम आणि संयम आणि कधी हार न मानण्याची जिद्द हे नक्कीच आपल्याला विजयापर्यंत घेऊन जात असतं आणि यशस्वी करत असतं मित्रांनो. आणि आता परिश्रम करावे लागतील ते पाष्टी संघ असेल किंवा खामगाव संघ असेल. दोन्ही संघांना नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. नयन पाष्टी संघाकडून निर्णायक आणि महत्त्वपूर्ण दुसरं षटक घेऊन पाष्टी संघाकडून येणारे 6 चेंडू. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता असेल खामगाव संघाला. परत एकदा मोठा फटका उडवलाय लॉंगॉनच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, परंतु एकच धाव
माघारी परतवलंय ते सुबोध यानं सूरज याने. सुबोधच्या बॅटमधून आपण सकाळच्या मॅचमध्ये पाहिलं तर एक मोठा फटका आला होता. लॉंग ऑन रिझनमध्येच एक मोठा फटका 6 धावांसाठी सुबोधच्या बॅटमधून आपण पाहिला. आणि आता सूरजकडे सुद्धा ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पाहूया येणारे 5 चेंडू. धावा झाल्या आहेत आतापर्यंत आपण पाहिलं तर 8. परत एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्र निवडलंय. काऊ कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक आलेत आणि तत्पूर्वी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय ते म्हणजे सुबोध आणि सूरज यांच्या मार्फत एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत ते म्हणजे सूरज आणि सुबोध. आणि धावा दोन्ही पुढे ससवते. धावसंख्या झाली ती 10. सोप्या पाटा निवडणारे मित्रांनो पुढे जातात पण संघर्ष करणारे हे इतिहास रचतात मित्रांनो. आणि आता इतिहास रचावा लागेल जर का सेमीफायनलचा आपल्याला दावेदार बनायचा असेल तर नक्कीच. परत एकदा सूरज कव्हर रिजन मध्ये मोठा फटका खेळलाय आणि 1 बाउंड चेंडू जातोय सीमारेषे पार. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा चौकार. कम ऑन डीजे. डीजे थँक्यू. डीजे थोडं थांबवायचं आहे. सन्मान्य आदरणीय हिशोब तपासणी या संघटनेच्या पदाधिकारी दिनेजी लाड साहेबांचं आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी दाखल झालात. लाड साहेबांची सुकन्या कबड्डी स्पर्धेमध्ये देखील चांगल्या पद्धतीने राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा खेळते आणि त्यांचं देखील कबड्डीचा अनुभव देखील त्यांच्याकडे खूप मोठा आहे. साहेबांचं आगमन होते त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. परत एकदा फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. मोठा फटका खेळलाय 6 धावांसाठी. सूरजची फलंदाजी अफलातून फटकेबाजी करतोय तो म्हणजे सूरज खामगाव संघासाठी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. वेळ कधीच कोणासाठी थांबत नसते. आलेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे मित्रांनो. आणि आता संधी मिळाली सूरजला आणि काय एक चौकार आपण पाहिला कव्हर रिजन मध्ये आणि फाईन लेग रिजन मध्ये एक षटकार ठोकत आपल्या संघाची धावसंख्या झाली होती 20. एक परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सूरजला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि सुबोधला रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. मोठा फटका खेळलाय. थँक्यू डीजे. सूरज काय फलंदाजी करतोय. त्याने आधीच्या मला असं वाटतं 3 ते 4 चेंडूंच्या आधी स्वतःला स्ट्राईकवर ठेवण्यासाठी सांगितलं होतं आणि खरंच तो शो करतोय का मी माझ्या गावचा बेस्ट आहे. परंतु तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आणि निर्धाव चेंडूनी षटक संपतंय ते म्हणजे नयनचं. धावा झाल्यात त्या म्हणजे 2 षटका अखेरीस 21 आणि 22 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. ते म्हणजे पाशी संघाला एक लढवया स्कोर म्हणू शकतो आपण. या 2 षटकांच्या सामन्यांमध्ये 12 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. थँक्यू डीजे. यानंतर होणारा सामना शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना गोकुळगाव विरुद्ध घोणसे वडाचीवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. परत एकदा कॉल असेल गोकुळगाव आणि घोणसे वडाचीवाडी नाणेफेकसाठी यायचं आहे. नक्कीच काही मान्यवर देखील उपस्थित राहिले आहेत. नवीवाडी गावचे सुपुत्र महादेवजी रिकामे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे यजोती सन्मान करतील. मी संदीपजी खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण महादेवजी रिकामे साहेबांचं मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन यजोती सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. तसेच दुसरे सत्कार मूर्ती आहेत नवीवाडी गावचे सुपुत्र आहेत विनायकजी माडिक साहेब देखील इथे उपस्थित आहेत. खामगाव संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. थँक्यू डीजे थांबायचं थोडंसं. अभिनंदन नटे साहेबांना विनंती करतो स्पीडला आपण
यायचं आहे समालोचन कक्षामध्ये त्वरित मुख्य व्यासपीठाकडे. नटे साहेब आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. नटे साहेब, अभिनंदनजी नटे साहेब. विनायकजी माडिक साहेबांचा यशोचित सन्मान करतील मी विनंती करतो. मी संदीपजी खेडेकर साहेबांना विनंती करतो विनायकजी माडिक साहेबांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मायेची शाल आणि पुलकुचे देऊन आपल्या शुभ हस्ते करावं अशी मी आपणास विनंती करतो. हॅलो, जाऊया थेट सामन्याकडे. लवकरात लवकर क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे. ते खामगाव संघ सलामीसाठी फलंदाज येतात ते म्हणजे पाष्टी संघाकडून योगेश आणि अनमोल. दोन हार्ड हिटर बॅट्समन आपण पाहतो. एक चपलाईचा बादशाह म्हणजे ओळखला जातो तो म्हणजे योगेश आणि एक हार्ड हिटर बॅट्समन अनमोल. आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो म्हणजे वेगाचा बेतात बादशाह. आज सकाळच्या जर सत्रातली गोलंदाजी त्याची पाहिली तर वेगावर स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी करतो तो म्हणजे सुशांत. उपशाखा प्रमुख बोरवली मागाटणेचे शिवसेनेचे पदाधिकारी सन्माननीय आदरणीय कुणालजी मुळीक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील रायगड गवळी समाज संघटनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांचं मात्र यशोचित सन्मान करतील मी विनंती करतो या संघटनेचे अध्यक्ष नरेशजी तटकरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र साहेबांचं यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन यशोचित सन्मान करावं. लेट्स प्ले. सामना चालू करायचा आहे पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. राईट आर्म वर द विकेट सज्ज. परत एकदा ब्लॉक कॉलचा चेंडू होता खोदून काढलाय लोअर फुलटॉस मध्ये त्याचं कन्वर्ट केलंय चेंडूला. तत्पूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. 2 धाव आणि धावांचा श्री गणेश केलं पाष्टी संघाकडून योगेश आणि अनमोल यांच्या मार्फत. एक चेंडू धावसंख्या झाले 2. या स्पर्धेला देखील महादेवजी रिकामे साहेब विनायकजी माडिक साहेबांच्या माध्यमातून देखील तब्बल आर्थिक सहाय्य 201 रुपये केले त्याच्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आपण शेवटच्या सामन्याकडे जाणार आहोत. नाणेफेकीचं कारण कॉल करण्यासाठी मी विनंती करतो गोकुळगाव आणि गोंडसे वडाची वाडी या संघाला विनंती करतो की आपण यायचं आहे. तरी उपशाखा प्रमुख बोरवलीचे मागाटणेचे सन्माननीय कुणालजी मुळीक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या संघाचं दोन्ही नाणेफेक करायचं आहे. चेंडू जाते घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी आणि 1 धावेने समीकरण बदलतंय. धावा झाल्या 3. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण मैदानामध्ये पाहतोय आणि विजयासाठी समीकरण असेल 10 चेंडू आणि 19 धावा. 10 चेंडू आणि 19 धावा. आव्हान आपण असं बोलायला सोपं वाटतं मित्रांनो परंतु मैदानामध्ये जो 22 यार्ड्समध्ये आपण ज्यावेळेस फलंदाजी करत असतो ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो आणि तिथला जो प्रेशर आहे तो प्रेशर नक्कीच दोन्ही गोलंदाज आणि फलंदाजावर आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 19 धावा. ऑफसाईडच्या दिशेने थर्डमॅन रिझर्व मध्ये चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे पॉइंटवरून जात आहे क्षेत्ररक्षक. वाईड इज थर्डमॅन कडे आणि तत्पूर्वी 2 धाव घेण्यात यशस्वी. योगेश सुंदर रनिंग इन द विकेट पाहायला मिळते आपल्याला योगेश आणि अनमोल यांच्या मार्फत. धावा झाल्या त्या म्हणजे 5. 3 चेंडूचा खेळ मैदानामध्ये. एका बाजूला पाहिलं तर गोंडसे वडाची वाडी आणि गोकुळगाव या संघांमध्ये जो नाणेफेक झाला नाणेफेकाचा कॉल गेला तो गोकुळगावच्या संघाच्या बाजूने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी आमंत्रित केलंय ते गोंडसे वडाची वाडी या संघाला. 3 चेंडू 5 धावा आपण पाहतो मैदानामध्ये. परत एकदा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. ब्लॉक होलचा चेंडू परफेक्ट यॉर्कर केलाय तो म्हणजे सुशांतच्या मार्फत. काय गतीने गोलंदाजी करतोय मूर्ती लहानपण कीर्तिमान रायझिंग स्टार ऑफ खामगाव. सुरेख गोलंदाजी. अशा गोलंदाजीची गरज असेल जर का आपल्या संघाला पुढच्या फेरीसाठी पात्र करायचं असेल तर सुशांत यांच्या मार्फत.
समीकरण आता बदलतंय. 8 चेंडू आणि 17 धावा विजयासाठी. गोलंदाजाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर गती नुसती असून फायदा नाही, योग्य मती असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि खरंच गतीवर स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी करतोय तो म्हणजे सुशांत. सुरुवातीला सुद्धा मी त्याचा उल्लेख केला होता आणि परत एकदा त्याच पद्धतीने त्याचा उल्लेख करतोय. सुशांतने अचूक गोलंदाजी केली, ब्लॉक हॉलचे चेंडू टाकतोय. परत एकदा into the slot and stand and deliver to dispatch out of the slot. It's a big and huge रायगड गवलिक चषक 2026 चा ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. नक्कीच डीजे तिथे गागर म्हटलं जातं ना, घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला. आणि छत्रपती शिवाजी महाराजाशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला. मोडेन पण कोणासमोर वाकणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे. ओहो नाईस शॉट ज्याच्या बॅट मधून येतोय ते योगेश फायर. मानावं लागेल योगेशला. थँक्यू डीजे, थँक्यू. परत एकदा स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय, परंतु काय झेल घेतलाय शुभमच्या मार्फत. सुरेख रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळतंय. एक तेरी तो मेरी, इट्स टीट फॉर टॅट. शुभम आधीच्या चेंडूवर मोठा षटकार आला होता, परंतु नंतर त्या चेंडूवर कमबॅक करत झेलबाद केलंय ते योगेशला. आणि आता समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 11 धावांचं आव्हान. नक्कीच बारी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. एका चेंडूवरती षटकार पाहायला मिळेल. त्याच्यानंतर हा विकेट आहे, महत्वपूर्ण विकेट. योगेशला मात्र माघारी परतावं लागेल. या सामन्यामध्ये ट्विस्ट येतोय. आता मात्र गोलंदाजी मार्क व सज्ज असेल. खांबावी या संघाचा हुकमी एक का सज्जन, त्याला मात्र सामना करेल एक अष्टपैलू खेळाडू पाष्टी या संघाचा अमोल. अमोल नावाप्रमाणे अमोल राहायचं असेल तर मात्र या संघामध्ये कंपल्सरी 11 धावसंख्या मात्र बनवावी लागेल. सामन्यामध्ये रंगतदार मार्जिन आणून ठेवली ती योगेशने. आपला परिपूर्ण फलंदाजी करत असताना महत्वपूर्ण खेळी केली. आता मात्र आवश्यकता असेल 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. संस्कार नगर म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. प्रयत्न मात्र करावा लागेल. युद्धामध्ये मात्र धाडस निर्माण करावा लागेल. धाडस निर्माण झाले तर यश प्राप्त होतं. यश जर आपल्याला व्हायचं असेल यशस्वी, तर मात्र अमोलला चांगली फलंदाजी करावी लागेल. बॅट्समन नेम सांगायचंय पाष्टी संघ. कल्पेश नेम बॅट्समन योगेशची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे कल्पेश. आणि आता समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 11 धावा. खामगाव की पाष्टी सज्जन सज्ज. फुलटॉस चेंडू होता, स्लो रन पद्धतीचा चेंडू, परंतु त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवला 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. थँक्यू डीसे, Thank थँक्यू you. डीसे. एका बाजूला राजाजी गायकर साहेब, पहिल्या सामन्यापासून अनेक खेळाडूंचं मात्र आमच्याकडे गोष्टी येत होत्या की चौकार षटकार कुठेतरी जात नाही, पण आता मात्र प्रत्येक खेळाडू मात्र चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. आतिषबाजी होते कारण अमोलने केलाय चालू मिक्सर आणि त्याच्या बॅट मधून येतोय सुपर सिक्सर. परत एकदा निर्धाव चेंडू होता, परंतु विकेट किपर कडून होते चूक. आणि चुकीला माफी नाही क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. आता समीकरण बदलतंय. 4 चेंडू 4 धावा. काय फलंदाजी करतायत, कुठे प्रेशर न घेता फलंदाजी होते ती म्हणजे पाष्टी संघाच्या फलंदाजांकडून. आधी आपण पाहिलं तर योगेश एक मोठा फटका खेळून बाद झाला, तत्पूर्वी आपल्या संघाला कुठेतरी विजयाच्या दिशेने घेऊन आला होता. तदनंतर कुठल्याही गोष्टीचं दडपण न घेता अनमोलच्या बॅटमधून आपण पहिल्याच चेंडूवर मोठा फटका पाहिला. योग्य समाचार घेतला तो म्हणजे सज्जनच्या बॅटमधून. खराब चेंडूला योग्य ती दिशा दिली आणि 6 धावांसाठी पाठवला तो म्हणजे षटकार. परत एकदा सज्जा. परत एकदा अवांतर चेंडू. प्रेशर पाहायला मिळते आपल्याला मित्रांनो. समीकरण बदलते आता. 4 चेंडू आणि 3 धावा झाल्यात. आपण पाहतोय तर 19 धावांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 19 धावा अर्जित केल्यात त्या म्हणजे. परत एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, परंतु कुठेतरी सामना आता विजयाच्या दिशेने घेऊन जात आहे तो म्हणजे अनमोल. आणि आता विजयासाठी समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि फक्त 1 धावा. औपचारिकता बाकी म्हणू शकतो आपण या सामन्यामध्ये.
असं वाटलं होतं सुरुवातीला एक मोठी लढत पाहायला मिळेल, परंतु ज्या प्रकारे फलंदाजी केली योगेश आणि अनमोल याने, नक्कीच पाहण्यालायक. आणि हा विजय फटका असू शकतो का नाही. परत एकदा अजून रोमांच आणून ठेवलं मॅच मध्ये. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे फलंदाज कल्पेश. आता 2 चेंडू आणि 1 धावा अजूनही सामन्यामध्ये रंगत. थँक्यू डीजे, थँक्यू धन्यवाद. कारण एका बाजूला पाहिलं तर सज्जन देखील हार मारणारा गोलंदाज नाही आहे. मेरे को हार नाही है मंजूर, मेरे को जीतना है जरूर, याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय. कारण म्हटलं जातं ना, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी माणूस कोणाच्या बापाला घाबरत नाहीये. ऑफ साईडला कट चेंडू केला, 1 धावसंख्या घेतली, महत्वपूर्ण खेळ केला आणि मला वाटतं पाष्टी संघ विजय होतोय. पाष्टी या संघाचं अभिनंदन. त्याच पद्धतीने खामगाव संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला, सहभागी झाला. तुमचं देखील आभार आणि धन्यवाद.